छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस होतो। या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आलेले आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली। जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून नागरिक या ठिकाणी प्रवास करताना पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा या ठिकाणी मुसळधार पाऊस, जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून नागरिक या ठिकाणी आता प्रवास करताना पाहायला मिळतात। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मुंबईमधून भाग्यश्री प्रधान आचार्य, सिंधुदुर्गमधून रोहन नाईक आणि छत्रपती संभाजीनगरमधून सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मी आधी मुंबईमध्ये भाग्यश्री हिच्याकडे जाईल। भाग्यश्री, आपण पाहतोय काल रात्रीपासून या ठिकाणी शुक्रवारपासून मुसळधार पाऊस मुंबई आणि उपनगरामध्ये आहे। दहीहंडीचा उत्साह आज सगळीकडे पाहायला मिळणार आहे। काय अधिकची माहिती? काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। खरं तर एक प्रकारे दिलासा देखील मिळालेला पाहायला मिळतोय। मात्र या पावसामुळे आज सकाळपासून जर बघितलं तर रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। कुर्ला घाटकोपर सोडल्यानंतर जवळपास रेल्वे ज्या आहेत त्या संथ झालेल्या पाहायला मिळतात। सायन कुर्ला असेल किंवा कुर्ला दादर असेल, या सगळ्याच्या ट्रॅकमध्ये पाणी साचलेलं आहे आणि जर पावसाचा जोर वाढला तर अशाच पद्धतीने जी रेल्वे आहे ती कधीही बंद होऊ शकते, अशा पद्धतीची शक्यता देखील वर्तवली जाते। सध्या जर आपण बघितलं तर बीएमसीने देखील सतर्कतेचा आवाहन केलेलं आहे। जर गरज नसेल तर बाहेर पडू नका, असं आवाहन जे आहे ते बीएमसी कडनं देखील देण्यात आलेलं आहे। आज खरं तर दहीहंडीचा उत्सव आहे, त्यामुळे दहीहंडी उत्सवात देखील खरं तर पावसामुळे थर लावताना अडचणी येतात। मात्र काळजी घ्या, कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या, अशा पद्धतीच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। मात्र एकंदरीतच जर बघितलं तर हवामान खात्याने देखील सतर्कतेचा अंदाज दिलेला आहे। ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, तर मुंबईला रेड अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे। पालघरला देखील रेड अलर्ट आहे। एकंदरीतच मुसळधार पावसाची जी सुरुवात आहे त्याचा जो फटका आहे तो किंग सर्कलला नेहमीप्रमाणे बसलेला पाहायला मिळतोय। किंग सर्कल मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। तसंच अंधेरी सबवे या ठिकाणी देखील पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पावसाचा जोर कसा वाढतोय ते पुढील काही तासात आपल्याला त्याच्यावरनं पुढची गणितं कशी असतील ती बांधता येतील। नीलम जी, नक्कीच। आपले प्रतिनिधी सिंधुदुर्गहून रोहन नाईक आपल्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, कोकण किनारपट्टीच्या भागात सुद्धा या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, त्या संदर्भात काय अधिकची माहिती? नक्कीच मॅडम, काल सिंधुदुर्गमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू झाला आणि रात्री सुद्धा तुरळक पाऊस सुरू आहे। पण आताची अशी परिस्थिती आहे की सिंधुदुर्गमध्ये रिमझिम पाऊस आहे, म्हणजे बऱ्यापैकी पाऊस कंट्रोलमध्ये आलेला आहे। जो मागील 4 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला त्या दृष्टीने आज पाहिलं असेल तर आज सकाळपासून किंवा काल रात्रीपासूनच पावसाने बऱ्यापैकी इथे विश्रांती घेतलेली पाहायला मिळते। जर काल रात्री पाऊस जर सुरू राहिला असता तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूरस्थिती काही भागामध्ये निर्माण झाली असती। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यातील असेल किंवा वैभववाडी आणि कुडाळ तालुक्याचे जे सह्याद्री पट्टे आहेत त्या भागात मुसळधार पाऊस झाला आणि पाहिलं असेल तर जे महाराष्ट्राचं चेरापुंजी म्हणून ओळखलं जातं आंबोली हे जे पर्यटन स्थळ आहे तिथे काल मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय आणि काल पर्यटकही त्याचा आस्वाद घेत होते पर्यटनासाठी। आणि एकंदरीत पाहिलं असेल तर आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पावसाचा। अजूनपर्यंत तर पाहिलं असेल तर पावसाची इथे विश्रांती आहे, पण आज जो सण साजरा होतोय त्या अनुषंगाने पाहिलं असेल तर गोपाळकाला जो होतोय त्या दृष्टीने संध्याकाळी पुन्हा एकदा पावसाची जोरदार इकडे बॅटिंग सुरू पाहायला मिळू शकते। जी, नक्कीच। आपले प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडे आपल्यासोबत जोडलेत। सचिन, आपण पाहतोय संभाजीनगर या ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। नीलमजी, काही गावांमध्ये जोरदार पावसामुळे अक्षरशः गावात पाणी साचलेलं आहे, म्हणजे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। दुसरीकडे जी 2 गावांना जोडणारी रस्ते आहेत, वाहतूक करणारी जे काही पूल मार्ग आहेत त्या ठिकाणी सुद्धा पाणी साचलेलं आहे। पुलाच्या वर पाणी या ठिकाणी वाहताना पाहायला मिळतंय। अक्षरशः नागरिकांना जाण्यासाठी रस्ता नाहीये, त्यामुळे नागरिकांनी पुराच्या पाण्यातून जाण्याचा निर्णय घेतलाय। एकमेकांना मानवी साखळी बनवलेली आहे
आणि या ठिकाणी रस्सीच्या सहाय्याने, दोरीच्या सहाय्याने या ठिकाणी हा प्रवास केला जातोय. मात्र जीव मुठीत घालून हा प्रवास सुरू जो आहे तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाहायला मिळतोय. दुसरीकडे काही दुचाकी चालक असतील ते सुद्धा पुराच्या पाण्यामध्ये जीवाची पर्वा न करता वाहनं चालवतात, त्यामुळे त्यांना सुद्धा या ठिकाणी मोठा परिणाम याचा भोगावा लागू शकतो. मात्र मागील काही तासांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंवा मराठवाडा असेल या ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. या पावसामुळे काही गावांमध्ये अक्षरशः पाणी साचलेलं आहे, गावामध्ये घरामध्ये पाणी गेलेलं आहे. त्यामुळं हा पूर पाहण्यासाठी सुद्धा लोकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचा प्रश्न देखील उपस्थित होतोय. काही शेतकऱ्यांची पूर्ण जमीन जी आहे, जमिनीची माती आहे, पीक जे आहे ते पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे. हे वाहून गेल्या कारणानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. आणि दुसरीकडे जे काही पिकांना काही दिवसांपूर्वी पाणी पाहिजे होतं, पाणी भेटत नव्हतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी कसं तरी हे पीक वाचवलं. मात्र या पावसामुळे पूर्णपणे पिकच वाहून गेलेलं आहे, अशी परिस्थिती मराठवाड्यात पाहायला मिळते. त्यामुळं शेतकऱ्यांना हा पाऊस जो आहे तो न परवडणारा आहे. तर दुसरीकडे जोरदार पावसामुळे शहर भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाणी साचले. काही जे खड्ड्याचे प्रदेश आहेत किंवा ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणी पाण्याचं स्वरूप जे आहे ते तीव्र पाहायला मिळतंय. त्यामुळं नागरिकांना हवामान खात्याने देखील इशारा दिलेला आहे की जोरदार पाऊस पडेल, त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या, गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा. मात्र तरी सुद्धा काही नागरिक पडतात बाहेर. मात्र मराठवाड्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काही गावांमध्ये जोरदार पाणी आलंय आणि पूर आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. नीलमजी. जी नक्कीच. धन्यवाद भाग्यश्री, रोहन आणि सचिन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.